फेरीकडे जाण्याचा हा प्रवास आणि त्यातून जी पावलं पुढे गेलेली आहेत पुढच्या फेरीत, त्यापैकी सर्वात पहिलं पाऊल आहे ज्याला मागच्या एपिसोडमध्ये 20 पदकं मिळाली होती. याही एपिसोडमध्ये 20 पदकं मिळाली आहेत दोन्ही परीक्षकांकडून. त्याचं नाव आहे सोहम गोराणे, आळंदी, पुणे. सोहम गोराणे नंतर सर्वात जास्त पदकं ज्याला मिळालेली आहेत, कालच्या एपिसोडमध्ये 19 पदकं आणि आजच्या एपिसोडमध्ये 20 पदकं ज्यांना मिळालेली आहेत ते आहेत मुंबईचे ऋतुराज शिरोडकर. त्यानंतर जरा एक गंमत झालेली आहे. ती गंमत अशी आहे की बाकीच्या 5 जणांमध्ये टाय झालेले आहे. अशी एक गंमत झालेली आहे. म्हणजे नितीश भारती मुंबईहून कालच्या एपिसोडमध्ये 16 आणि आजच्या एपिसोडमध्ये 20 गुण, 36 गुण. सचिन भांगरे कालच्या एपिसोडमध्ये 18, आजच्या एपिसोडमध्ये 18, 36 गुण. निरंजन भाकरे कालच्या एपिसोडमध्ये 17, आजच्या एपिसोडमध्ये 19, 36 गुण. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट 18 आणि 18, 36 गुण. अशा 4 जणांमध्ये टाय झालेली आहे. पण एक ग्रुप असा आहे ज्यांना कालच्या एपिसोडमध्ये 19 आणि आजच्या एपिसोडमध्ये 20 गुण मिळाले, पदकं मिळाली. तो ग्रुप आहे अमित ग्रुप, नागपूर. आता ज्या 4 जणांमध्ये, 4 संघांमध्ये टाय झालेले आहेत त्यापैकी परीक्षकांना निवडायचे होते फक्त 2च संघ. आणि त्यापैकी परीक्षकांनी ज्यांना निवडलेलं आहे त्यांची नावं मी इथे जाहीर करणार आहे. ते नाव आहे, एक मिनिट, ऍक्च्युली घोळ कसा झाला माहितीये, मुग्धा आणि माझा घोळ असा झाला की ह्या 2 ज्या संधी दिल्या गेल्यात की पॉइंट्स दोघांचे 2 तुम्ही तुमचे सादरीकरण करा त्याच्यावर. त्यामुळे घोळ काय झाला आमचा की पहिलं नीट नाही झालं पण दुसरं चांगलं झालं. खूपच जास्त चांगलं झालं. तर खूपच जास्त चांगलं झालं. त्यामुळे काय की म्हणजे खरा जो नट असतो किंवा परफॉर्मर असतो तो हेच करतो, तो एक गेला तर तो दुसरा पटकन घेऊन येतो स्वतःतला. तर असं या चौघांनी तेच केलं. त्यामुळे काय झालं की आम्हाला किंवा 3रं सादरीकरण द्यायला पाहिजे पण मग ते चुकीचं ठरेल. त्यामुळे आम्हाला हा टाय, आणि आम्ही हे बघा करू शकलो असतो कोणाला जास्त गुण, पण आमचं म्हणणं आहे ते टाय होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यानंतर एक निर्णय घ्यायचा असतो आणि तो घ्यायला लागलाय आम्हाला. तर तो आमचा हा कार्यक्रम लक्षात घेऊन आम्ही घेतलेला निर्णय आहे. आणि तो निर्णय असा आहे, आणखी एक पाऊल जे पुढे जात आहे ते आहे निरंजन भाकरे, औरंगाबाद. आणि यानंतरचं पाऊल, शेवटचं पाऊल जे जात आहे पुढे ते आहे, सर मला वाटतं तुम्हीच सांगावं. सचिन भांगरे, मुंबई. मला ते बोलणंही जमेना आणि काहीच पण. आणि 2 पावलं जी थांबली इथे, विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्ट. विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्ट. तुमचा निराधार मला नाही वाटत आम्ही कधीही याच्या आधी बघितलाय. निराधार आमच्यासाठी आमच्या या आपल्या या सगळ्या कॉम्पिटिशनचा किंवा उत्सवाचा उच्चांकच आहे. त्यामुळे आज इथे तुमचं पाऊल थांबतंय याचं कारण फक्त याच्या पुढे आम्हाला आणखीन जे बाकीची जी लोक होती त्यांना थोडंसं अजून पुढे जाऊन बघायचंय, त्यांना त्यांचा उच्चांक गाठायचा आहे, म्हणून तुम्ही इथे थांबलेला आहात. नितीश भारती. नितीश, तू संदीप खरेच्या गाण्यावर जे केलं होतंस ते खूप टोकाचं होतं. वन ऑफ द बेस्ट, किंवा एका पॉइंट पर्यंत मुग्धा तर म्हणेल की दी बेस्ट असा तो परफॉर्मन्स होता कॉम्पिटिशनचा. तरी सुद्धा आम्हाला बाकीचे 2 जे होते
तुझे स्पर्धक तुझ्या बरोबरचे. आम्हाला असं वाटलं तेव्हा की कदाचित आमच्या महाअंतिम फेरीसाठी आम्हाला ते जास्त काही अजून त्यांची सादरीकरण आमच्या समोर होतील जी आपल्या या कॉम्पिटिशनसाठी जास्त योग्य ठरतील, म्हणून तुला तिथे थांबवलंय आणि काही नाही. थँक्यू. आणि मला असं वाटतं की जरी ही काही पावलं मागच्या आठवड्याच्या एपिसोड्स मधून आणि या एपिसोड्स मधून पुढे गेलेली असली, महाअंतिम फेरीकडे वाटचाल करत असली, तरी सुद्धा या पावलांमधून सुद्धा काही पावलं, काही पानं गळून पडणार आहेत, त्यांना तिथेच थांबावं लागणार आहे आणि काहीच पावलं पोहोचणार आहेत महाअंतिम फेरीपर्यंत. अंतिम फेरी संपलेली नाही, अंतिम फेरी आता सुरू झालेली आहे. या अंतिम फेरीमध्ये एकमेकांबरोबर चुरशीची लढत लढण्यासाठी म्हणून जे स्पर्धक संघ असणार आहेत ते हे. आणि यांच्यामधून आता एक एक संघ थांबणार आहे आणि काही संघ पुढे जात राहणार आहेत. महाअंतिम फेरीकडे त्यांची वाटचाल सुरू असणार आहे. महाअंतिम फेरीमध्ये अंतिम फेरीमधून डिरेक्टली जाऊन पोहोचलेले आहेत बीडचे राजू बाबा शेख. त्यांच्या बरोबर महाअंतिम फेरीची लढत लढण्यासाठी या स्पर्धकांना चुरशीची लढत लढावी लागणार आहे आणि खूप मेहनत करावी लागणार आहे. ते कोण असणार आहेत पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला कळेलच. हा सोहळा आजपर्यंत रंगतदार ठरलेला आहे. हा उत्सव एक अभिनव उत्सव ज्याला आपण म्हणू शकू, हा अत्यंत मजेशीर ठरलेला आहे. पण आता इथून पुढे मनाला चटका लावून जाणाऱ्या गोष्टी घडणारच आहेत, कारण शेवटी ही आहे स्पर्धा, एक अभिनव स्पर्धा. तर पाहायला विसरू नका. पुढच्या भागात आपण भेटूया केसरी सोबत. मराठी पाऊल पडते.